सीटेट 2026 प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका डाउनलोड कशी करतात? डिजी लॉकरवर ते उपलब्ध झालेले आहेत. तर डिजी लॉकरवर न करता मी या क्रोम ब्राउझरवर येतो. तुम्ही डिजी लॉकरवर करू शकता आणि क्रोम ब्राउझरवर करू शकता. पण सध्या डिजी लॉकरवर 2026 फेब्रुवारी 2026 हे वर्ष त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जात नाही. सेम पद्धत आहे. या ठिकाणी क्रोम ब्राउझरवर करतो. क्रोम ब्राउझरला या ठिकाणी क्लिक करतो आणि डिजी लॉकर एवढं टाईप करतो. या डिजी लॉकरला या ठिकाणी क्लिक करतो. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. हे लॉगिन आणि रजिस्टर हे शब्द दिसतो बघा तुम्हाला. लॉगिनला या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं. मी टाकून घेतो. कंटिन्यू ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी माझ्या नावाचं आहे. याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. याला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी इंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन आपण लावलेली ती पिन या ठिकाणी टाका. जर तुम्ही विसरलात असाल तर परत फॉरगेट सिक्युरिटी पिन पण असते. या ठिकाणी मला माहित आहे म्हणून या ठिकाणी पिन मी टाकून घेतो. व्हेरीफाय ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. या पेजवर आलो. आता आपल्याला हे 3 रेषा दिसतात तुम्हाला. 3 रेषाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक करतो आणि सर्च असेल बघा या ठिकाणी. हे बघा हे बोटाने मी असं केलं. सर्च ऑप्शन बघा. सर्च डॉक्युमेंट्सला या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी फक्त सीटेट असं एवढं टाईप करा. या ठिकाणी फक्त आपण सीटेट एवढं टाईप करतो आणि सर्च बारला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा हे सर्व दिल्लीच आहेत. हे जे दिसतं तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा. हे सर्व या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी येऊन जातात. या ठिकाणी बघा हे ऑप्शन आले बघा सर्वात खाली. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट आणि सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका आहेत. आता मी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट डाउनलोड केलेली आहे. आता मला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. हे तुम्ही दोन्ही डाउनलोड करून घ्या. हे मी पहिले डाउनलोड केलेलं आहे आणि हे आता मी दुसरं हे फक्त प्रमाणपत्र डाउनलोड या ठिकाणी करतो. या ठिकाणी आपलं नाव आलेलं असतं. या ठिकाणी रोल नंबर टाका. या ठिकाणी सिलेक्ट वर्ष इयर मंथ सिलेक्ट करायला लागतात. तर हे 2026 फेब्रुवारी याला या ठिकाणी क्लिक करा. ओके करा. या ठिकाणी रोल नंबर टाका. ही एवढी माहिती भरल्यानंतर हे गेट डॉक्युमेंट्स बघा. गेट डॉक्युमेंट्स या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी फेचिंग डॉक्युमेंट्स सुरू होते बघा. इश्यू डॉक्युमेंट्स. गो टू इश्यू डॉक्युमेंट्सला या ठिकाणी बघा फेचिंग कंप्लीट झालेलं आहे. तर गो टू इश्यू डॉक्युमेंट्सला या ठिकाणी मी क्लिक करतो. ते बघा आपल्याला यू हॅव 13 इश्यू डॉक्युमेंट्स. जे सुरुवातीला डॉक्युमेंट्स उपलब्ध झालेले असतात. जे फ्रंटला या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट्स उपलब्ध झालेले आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी ते येऊन जाते बघा. तर माझा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट आणि हे प्रमाणपत्र दोन्ही या ठिकाणी डाउनलोड झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकता. याला या ठिकाणी क्लिक करतो. याला परत याला ओपन करा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे प्रमाणपत्र या ठिकाणी गुणपत्रिका या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.